सातारा आणि नाशिक या दोन्ही जागांवरती महायुतीमध्ये अदलाबदलीची चर्चा आहे। नाशिकवरनं शिंदे आणि भाजपच्या दावेदारीच्या वादामध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याचं बोललं जातंय। काय आहेत या दोन्ही लोकसभा जागांची समीकरणं, पाहूया हा रिपोर्ट। फुटी आधी अखंड राष्ट्रवादीकडे असणारी साताऱ्याची जागा भाजप घेण्याची शक्यता आहे। याआधी युतीमध्ये शिवसेनेकडे असलेली अमरावतीची जागा भाजप घेण्याच्या तयारीत आहे। आधी राष्ट्रवादी लढणारी परभणीची जागा अजित पवारांचा गट भाजपचे मित्रपक्ष जानकरांना देण्याची चिन्ह आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडच्या नाशिक जागेच्या वादामुळे ती जागा अजित पवार गटाच्या भुजबळांना मिळण्याची चर्चा होतीये। पण नाशिकची जागा भुजबळांना देण्याच्या चर्चांवरनं शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे। तर साताऱ्यामध्ये सक्षम उमेदवार नसल्यानं अजित पवार गटाकडनं मात्र उदयनराजेंसाठी जागा सोडण्यास फारसा विरोध दिसत नाहीये। नाशिकची जागा तशी ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि म्हणून आमच्या सर्वच शिवसैनिकांची इच्छा आहे, आग्रह आहे की शिवसेनेची जागा ही नाशिकची शिवसेनेलाच मिळाली पाहिजे। आम्हाला विश्वास आहे आमचे मुख्यमंत्री शिवसेनेला जागा सोडून घेतील 100%। ते दिल्लीला जे गेले होते त्यांच्याकडे मी विचारेन मग काय नक्की काय आहे ते, अगोदर जागा मिळते का, मग जागा मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचारावर आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे। आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही। उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, धुळे, नाशिक, दिंडोरी आणि नगर हे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। याआधी युतीमध्ये नाशिक वगळता सर्व जागा भाजप लढवत होतं, मात्र यंदा शिंदेंच्या शिवसेनेची नाशिकची ही जागा इतरांना दिल्या जाण्याच्या चर्चांवरनं नेत्यांची नाराजी व्यक्त होतीये। नाशिकमध्ये शिंदेंच्या सेनेचे हेमंत गोडसे, भाजपकडनं शांतिगिरी महाराज, स्वामी कंठानंद, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांची नावं मागे पडून छगन भुजबळांचं नाव शर्यतीत आहे। नाशिक लोकसभेत सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी हे 6 मतदारसंघ येतात। 2019ला नाशिकची लोकसभा शिवसेनेच्या हेमंत गोडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांमध्ये झाली होती। गोडसेंना 5,63,599 तर भुजबळांना 2,71,395 मतं पडली। गोडसेंनी 2,92,000 मतांनी समीर भुजबळांचा पराभव केला होता। विधानसभेच्या 6च्या 6 जागांवर शिवसेनेचे गोडसे लीडवर होते। सिन्नरमध्ये गोडसेंना 25,734चं लीड होतं। नाशिक पूर्वमध्ये गोडसेंना 76,268चं लीड होतं। नाशिक मध्य इथे 37,970 मतांचं त्यांना लीड होतं। नाशिक पश्चिम मधून 1,03,823 मतांनी ते आघाडीवर होते। देवळालीत 40,367 मतांनी ते पुढे होते, तर इगतपुरीमध्ये 5,452 मतांनी गोडसे लीडवर होते। 1989 पर्यंत नाशिक लोकसभेवर काँग्रेसचं वर्चस्व होतं। 89 साली पहिल्यांदा दौलतराव आहेर नाशिकमध्ये भाजपचे खासदार झाले। त्यानंतर 96 साली शिवसेनेचे राजाराम गोडसे पहिल्यांदा खासदारकी जिंकले। 98ला कमबॅक करत काँग्रेसचे माधवराव पाटील नाशिकचे खासदार झाले। 1999ला उत्तमराव ढेकलेंच्या रूपात पुन्हा शिवसेना जिंकली। नंतर 2004ला राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे, 2009ला समीर भुजबळ नाशिकचे खासदार राहिले। 2014 ते 2019 अशा दोन्ही टर्म शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार राहिलेत। यंदा मात्र ही जागा शिवसेनेऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे। तिकडे साताऱ्यात उदयनराजेंनी अधिकृत घोषणेआधी प्रचाराची सुरुवात केली आहे। उदयनराजेंनी घड्याळावर लढावं यासाठी अजित पवारांचा गट आग्रही होता, मात्र उदयनराजेंच्या फलकांवरती कमळाचं चिन्ह असल्यामुळे ही जागा भाजपच लढवणार असं बोललं जातंय। तुम्ही सकारात्मक आहात? हो, नेहमी काय तुम्ही सकारात्मक आहात? मग नकारात्मक होऊ सातारा लोकसभेत ज्यामध्ये वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ येतात। 2019ला राष्ट्रवादीकडनं उदयनराजे विरुद्ध शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांमध्ये लढत झाली।
उदयनराजेंना 5,79,026 तर शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांना 4,52,498 मतं मिळाली. उदयनराजेंचा 1,26,528 मतांनी विजय झाला. वाई, कोरेगाव, कराड उत्तर आणि साताऱ्यात उदयनराजेंना लीड होतं, तर नरेंद्र पाटील कराड दक्षिण आणि पाटणमधनं पुढे राहिले. पण 4च महिन्यात उदयनराजेंनी राजीनामा देत भाजपत प्रवेश केल्यानं पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांविरोधात भाजपच्या उदयनराजेंमध्ये लढत झाली. पाटलांना 6,36,620 तर उदयनराजेंना 5,48,903 मतं मिळाली. 6 महिन्यांपूर्वी 1.25 लाख मतांनी जिंकलेले उदयनराजे 87,717 मतांनी पराभूत झाले. वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणमध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील पुढे राहिले. उदयनराजेंना कोरेगाव आणि साताऱ्यात लीड मिळालं होतं. हो का, त्याच्यात त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील. मात्र उदयनराजेंच्या संभाव्य उमेदवारीवर अजित पवार गटाच्या रामराजे निंबाळकरांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी त्या ठिकाणी द्यावा, अशा प्रकारे सर्वच कार्यकर्त्यांची आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सर्वांचीच आमच्या सर्वांची भावना आहे आणि तीच आम्ही या ठिकाणी अजितदादांच्या कानावरती घातलेली आहे. प्रदीप कापसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.